नमस्कार. आज आपण बघणार आहोत झाडाखालचा उतारा ही भयकथा. याचे लेखन केलं आहे संतोष देशपांडे यांनी. कोण होती राशी आणि दादू? का ओरडत होता दादू सारखा, उतारा उतारा. उतारा ठेवला की कशा मिळत होत्या सोन्याच्या मोहरा. काय होते त्याचे रहस्य? ती बाई कोण होती जी रात्री उतारा मागत होती? आणि का फिरत होती ती त्या झाडाखाली? पाहूया या कथेच्या माध्यमातून. कुकरची शिट्टी वाजत होती. 3 शिट्ट्या झाल्या होत्या. आता 10 मिनिटं वेळ पाहून भात बाहेर पत्रावळीवरती ठेवायचा होता. त्याच्या 2 मुदी तयार करून एकावरती तूप वरण, एकावरती दही दूध अशा पद्धतीचे ताट तयार करायचं होतं. तिने संध्याकाळी देवासमोर दिवा लावलेला होता आणि त्यातच खिडकी खाडकन वाऱ्यामुळे वाजत होती. घरामध्ये कोणतीही व्यक्ती नव्हती आणि राशी येणाऱ्या वादळाच्या अगोदर अंगणातील कपडे, घरातील सामान, भांडी या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवत होती. बाहेरच्या बाजूला मागे गवताची गंजी होती. पिंपळाच्या झाडाखाली सळसळणाऱ्या पानांचा आवाज येत होता. बांबूच्या बेटातून वेगाने वारा महिला करणारे आवाज सुद्धा भेसर पद्धतीचा वाटत होता. मधूनच गोठ्यातील गाय, बैल, वासरू ओरडताना, हंबरताना ऐकू येत होते. अशा वातावरणामध्ये बहुधा तास ते 1.5 तासामध्ये मोठा पाऊस सुरू होईल अशी भीती होती. राशी घरामध्ये एकटीच होती. 2 ते 3 तासानंतर रेल्वे स्टेशनवरती गाडी आल्यानंतर त्यामधून माधव येणार होता. गोठ्याच्या बाजूला लागून असलेल्या छपराच्या घरामध्ये वाटेकरी असणारा म्हातारबा आजोबा दादू झोपलेला होता. तो आजारी असल्यामुळे त्याला उठता येत नव्हते. खिडकीचा दरवाजा व्यवस्थित लावून घेत राशीने कुकर खाली उतरवला आणि बाजूला ठेवला. घरामध्ये वावटळीमुळे सर्वत्र धूळ झाली होती. झाडून घेत असताना देवघरातला दिवा मालवला गेला. तो पुन्हा लावत असताना तिला बाहेरच्या भागांमध्ये मोठमोठ्याने मोती भुंकत आहे असं ऐकू येऊ लागले. काय कारण असेल मोती भुंकत असण्यामागचं यासाठी विचार करू लागली. तिने देवघरातला दिवा न लावता तसेच बाहेर जाणं पसंत केलं. ओसरीवरती आल्यानंतर पाहिलं तर मोती भुंकत होता, परंतु समोर कोणतीच व्यक्ती दिसत नव्हती. अचानक वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि झाडाच्या फांद्या वेगाने हलू लागल्या. जवळच असलेलं छपराचं घर, झोपडीसारख्या घरामध्ये दादू झोपला होता. त्याच्या झावळ्यावरच्या दिशेने उडू लागल्या. वयस्कर, म्हातारा, वृद्ध व्यक्ती आजारी असल्या कारणाने बाहेर येऊ शकत नाही याची जाणीव राशीला होती. राशी त्याच्या दिशेने पळत जाऊ लागली. झोपडीचं दृश्य न बघण्यासारखं झालं होतं. गोठ्यातील जनावरे ओरडत होती. कुत्रा मोठमोठ्याने भुंकत होता. राशी या परिस्थितीलाही तोंड देत त्या झोपड्याजवळ पोहोचली. आतल्या बाजेच्या वरती झोपलेला म्हातारा हा बेशुद्ध अवस्थेत आहे असे तिला वाटले आणि तिने त्याला हलवून उठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डोक्यावरचं छप्पर उडून गेलं तर आजोबा अजून कसे नाही उठलेत याबद्दल ती विचार करत होती. ती म्हणत होती, दादू दादू उठा, पावसाला सुरुवात होईल, पत्रे उडून येतील, अंगाला मार लागेल. तिच्या या बोलण्यावर दादू कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया देत नव्हता. तो तसाच पडून राहिला होता. तिने नीट पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की दादूच्या नाकातून रक्त येत आहे. हे दृश्य पाहत असतानाच अचानक सगळीकडची लाईट गेली. दादू याला हलवत हलवत तिने उठवायला सुरुवात केली. इतक्यात दादूने तिचा हात घट्ट पद्धतीने धरून ठेवला. आज अचानक बेशुद्ध असलेल्या या म्हाताऱ्या वाटेकऱ्यानं आपला हात का धरला असावा याचा विचार तिच्या मनात येत होता. तो अशक्त व्यक्ती उठू शकत नव्हता, परंतु त्याच्या अंगामध्ये कुठून एवढी ताकद आली? त्याने माझा हात एवढं घट्ट पद्धतीनं का धरला याबाबत राशीच्या मनामध्ये विचार येऊ लागले. अंधार असल्यामुळे काहीही दिसत नव्हते. त्यातच राशीने दादू माझा हात सोडा, दादू माझा हात सोडा असे ओरडायला सुरुवात केली. दादू काही केल्या हात सोडायला तयार नव्हता. त्यांनी घट्ट हात धरलेला होता. राशी ओरडत होती. बाहेरच्या वातावरणामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला होता. झोपडीवरच्या घराचे छप्पर उडून गेले होते.
बाजूच्या असलेल्या कुडाच्या झावळ्यांच्या भिंती या सुद्धा वाऱ्याच्या वेगाने हलू लागल्या होत्या. आता झोपडी कोसळणार होती तशाही अवस्थेत म्हातारा व्यक्ती तिथून उठायच्या ऐवजी आपला हात घट्ट धरून का बसलाय याचं काही केल्या गणित राशीला समजेना. त्याच्या नाकातून बाहेर आलेलं रक्त पाहिल्यानंतर राशी घाबरलेली तर होतीच. लाईट गेल्यानंतर त्याने धरलेला हात या सगळ्या गोष्टीची तिला जीवाची भीती वाटायला लागली. कारणीभूत होत्या. अचानक दादू जागेवरती उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या तोंडातून काहीतरी पुटपुटल्याचा आवाज येऊ लागला. दादू उतारा उतारा म्हणून ओरडत होता. राशीच्या लक्षात येईना की दादू कोणत्या उतार्याचा विषय घेत आहे. हा कोणत्या तरी प्रकारचा एक संकेत होता. राशीच्या लक्षात येईना की हा काय प्रकार चालू आहे. त्याच वेळेला अचानक लाईट आली. दादूच्या नाकात आलेलं रक्त तिला स्पष्ट दिसत होते. त्याचे पांढरे झालेले डोळे शुभ्र होते. तो बेशुद्ध अवस्थेत पुन्हा एकदा बाजेवरती तसाच पडून राहिला. ती तिथून धावत धावत पुन्हा आपल्या घराकडे आली. दादूचे पांढरे डोळे, त्याच्या नाकातून येणारे रक्त हे सर्व तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. उतारा उतारा हा शब्द नेमका कशासाठी वापरला हे तिच्या लक्षात येईना. तिने देवघराच्या समोर पाठ टाकून देवाचे नामस्मरण करायला सुरुवात केली. आता थोड्या वेळामध्ये माधव येणार होता. माधवने सांगितल्याप्रमाणे तिने पत्रावळीवरती 2 भाताच्या मुदी घातलेल्या होत्या. रेल्वे स्टेशनवरून रेल्वेच्या भोंग्याचा आवाज ऐकू लागला. आता माधव येणार या कल्पनेनं तिच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास जागृत झालेला होता. त्याच वेळेला बाहेर रिपरिप करून पावसाला सुरुवात झाली. डोळे पांढरे करून पडलेला दादू हा पावसात भिजत असेल, त्याला आपण असेच सोडून देणं बरोबर नाही या इच्छेने तिने बाहेर जायचा विचार मनात आणला. परंतु त्याचे पांढरे डोळे आणि अचानक त्याने धरलेला घट्ट हात या विचाराने ती घाबरली होती. देवासमोर बसून नामस्मरण करण्याशिवाय कोणताच उपाय नव्हता अशी तिच्या मनामध्ये चलबिचल होऊ लागली. काही वेळातच उठून बाहेर खिडकीतून झोपडीकडे पाहावे आणि दादूकडे जावे या विचाराने हालचाल करायला तिने सुरुवात केली. तिने खिडकीजवळ आल्यानंतर खिडकीचे दार उघडले. दूर पावसाच्या सरीमध्ये पांढरे धोतर घालून उभारलेला दादू, त्याचे पांढरे फटक डोळे चमकत होते. एखाद्या मांजराच्या डोळ्याप्रमाणे त्या डोळ्यातून रिफ्लेक्शन परत यावे अगदी त्या पद्धतीने ते डोळे दिसत होते. तो घराकडे बोट दाखवून म्हणत होता, उतारा उतारा. दादूचा हा भयानक अवतार पाहून राशी घाबरलेली होती. तो राशीकडे पाहून उतारा उतारा म्हणून का ओरडत होता याचे तिला काहीच कारण कळत नव्हते. रेल्वे स्टेशनवरून माधव घराकडे येत असलेला राशीला दिसत होता. राशीने माधवला मोठमोठ्याने हात मारायला सुरुवात केली. पावसाच्या त्या वातावरणात माधव घर गाठण्यासाठी धावत होता. माधव घराजवळ यायला आणि त्याला त्या झोपडीतून दादू यायला तो राशीकडे पाहून उतारा उतारा ओरडायला एकच गाठ पडली. माधव दादूच्या भयानक स्वरूपाला पाहून तो पळत पळत तिकडे गेला आणि राशीला म्हणाला, तू मी सांगितलेली गोष्ट पत्रावळीमध्ये तयार ठेवली आहेस का? राशी म्हणाली, होय तयार ठेवली आहे, परंतु हे पहा ना बाहेर काय प्रकार चालू आहे. तो आपला वाटेकरी दादू किती भयानक स्वरूपामध्ये दिसत आहे. त्याला नेमकं काय झालंय? त्यानं माझा हात धरला होता. माधव म्हणाला, तू कशाला गेली होतीस त्याच्या झोपडीमध्ये? तुला समजतं का तू काय केलंयस? त्याच्या अंगाला स्पर्श करणं म्हणजे किती मोठं संकट ओढवून घेणं आहे. आता मी या सर्व गोष्टीतून पश्चातापाशिवाय दुसरं काही करू शकत नाही. मला आज जरा उशीर झाला. तू जर झोपडीत गेली नसतीस ना तर पुढचे कार्य तुला करावे लागले नसते. आता एक काम कर, मी सांगतो त्या पद्धतीने न घाबरता हे काम पूर्ण कर. माधव नेमकं काय करायला सांगतोय हे राशीला काहीच समजत नव्हतं. माधव म्हणाला, हा जो समोर जागृत झालेला म्हातारा दिसतो तो दादू नाही. राशी म्हणाली, मग तो कोण आहे? तो एक भयानक पद्धतीचा दिसणारा यक्ष आहे, यक्ष. राशी म्हणाली, यक्ष म्हणजे काय? मी अगोदर कधी असले नाव ऐकलं नाही. मी याबाबतीत सर्व कहाणी तुला सविस्तर सांगतो, परंतु तू आत्ताच्या आत्ता एक काम कर. समोर दूरवर जे झाड दिसत आहे ते एक पिंपळाचं झाड आहे. या झाडाखाली मी नित्य नियमाने एक उतारा नेऊन ठेवत होतो.
तो आवर्जून उतारा ठेवल्यामुळे बऱ्याच गोष्टीतून सुटका मिळत होती. तो उतारा नेमका कोण घेतो याबाबत मला काहीच माहिती नव्हती. मी माझ्या आजीने सांगितलेल्या गोष्टीनुसार त्या झाडाजवळ जायचो आणि मध्यरात्री उतारा ठेवून परत खाली यायचो. मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झाडाच्या खाली उतारा ठेवलेल्या पत्रावळीमध्ये सोन्याची नाणी मिळायची. मी या बाबतीमध्ये आजीला बराच वेळा विचारलो, परंतु आजी याचं रहस्य काही केल्यास सांगत नव्हती. आपल्याला 2 सोन्याच्या मोहरा मिळतात या गोष्टीपुरतं मी आनंदित होत होतो. एकदा मी एक विचित्र गोष्ट पाहिली. आपला हा वाटेकरी दादू म्हणायचा, मी उतारा ठेवल्यानंतर माझ्या पाठोपाठ तिकडून येताना दिसला आणि जो उतारा ठेवला होता त्यातील भात त्याच्या तोंडाला लागलेला होता. मी या बाबतीत त्याला काही विचारलं नाही, परंतु त्याच्यानंतरच्या आठवड्यापासून दादू याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ लागले. याच्या बाबतीमध्ये मी आजीला विचारलं. त्यावेळेला आजी म्हणाली, तू उतारा ठेवलायस, तो उतारा ज्यानं खाल्ला त्याला आता याची शिक्षा भोगावी लागणार आहे. मला या बाबतीत काहीच समजेना. मी आजीला सखोल पद्धतीनं विचारायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मात्र मनू आजी सांगायची, स्वर्गातून यक्ष, किन्नर, गंधर्व पृथ्वीवरती फिरत असतात. जर तो पावला तर मरेपर्यंत पुरेल एवढं देऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. त्याला आवडणाऱ्या गोष्टीतलं त्याला हवं असलेलं जर आपण त्याला दिलं तर तो आपल्याला प्रसन्न होऊन गोष्टी सहजासहजी देऊन जातो. तुला माहीत नाही दिन्या, गावामध्ये अनेक झाडं आहे ज्या झाडांना कधीही उजवलं गेलं नाही. या झाडावरती कोणत्या न कोणत्या रहस्यमय शक्तीचा वास असतो. त्यामध्ये कधी पिशाच्च असतात, कधी मुंजा असतो, कधी डाकीन असते, कधी शंकीन असते. यक्ष, किन्नर, गंधर्व हे सुद्धा वावर करत असतात. केवळ भूत आणि पिशाच्च यांचाच वावर असतो असं नाही. आजी मला या बाबतीमध्ये सर्व माहिती देत होती आणि मला सांगत होती की तिला या प्रकारचा एक यक्ष प्रसन्न झालेला आहे. आणि माझ्या आजीने माझ्या हातामध्ये 2 सोन्याच्या मोहरा दाखवल्या आणि म्हणाली, तू पुढच्या आठवड्यापासून या ठिकाणी मी सांगते त्या पद्धतीने उतारा ठेवायला जा. उतारा ठेवल्यानंतर तुला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी या पद्धतीच्या मोहरा मिळतील. मला सर्वात प्रथम हे खोटे वाटले, परंतु मी मात्र ज्या वेळेला रात्री उतारा ठेवायला गेलो तेव्हा त्या पिंपळाच्या झाडावरून खूप सुंदर पद्धतीचा आवाज ऐकू येऊ लागला. गाणं म्हणत असलेली एक स्त्री मला त्या ठिकाणी वावरत आहे असं जाणवत होतं. मी मनातून खूपच घाबरलेलो होतो. किर्र अंधारामध्ये माझ्या मागे कुणीतरी येत आहे असं मला जाणवत असायचं. परंतु मला आजीने सांगितलं होतं, उतारा ठेवल्यानंतर मागे अजिबात वळून बघायचं नाही. मी कसल्याही पद्धतीनं मागे न पाहता घराकडे यायचो आणि त्या झाडाच्या दिशेने दुसऱ्या दिवशी पहाटे जायचो. सूर्योदय झाल्यानंतर मला त्या ठिकाणी असलेल्या पत्रावळीमध्ये 2 सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या दिसायच्या. सर्वात पहिल्यांदा जेव्हा मला 2 मोहरा मिळाल्या तेव्हा माझा आनंद गगनात मावेना. मी माझ्या आजीला म्हणालो, तुला ग कसं यक्ष प्रसन्न झाला? त्याच वेळेला माझ्या आजीने मला या बाबतीतलं रहस्य अजिबात सांगितलं नाही. मी फक्त आपल्याला मोहरा मिळतात एवढ्या पुरतंच फायद्याचं पाहू लागलो. राशी म्हणाली, माधव तू म्हणतो तसं मी त्या ठिकाणी का जायचं? मी असं कोणतं काम केलंय म्हणून तू मला म्हणत आहे की मी दोषी आहे? म्हणून मला सविस्तर सांगा बरं. माधव म्हणाला, मला एवढंच माहीत आहे, जेव्हा मी उतारा ठेवून आलो त्यानंतर माझ्या पाठोपाठ हा दादू वाटेकरी मला दिसला होता. त्यावेळेला मी आजीला कल्पना दिली. आजी म्हणाली, याने कदाचित भुकेच्या पोटी त्या यक्षाचा उतारा खाल्ला असावा. आता याला या गोष्टीची शिक्षा जरूर मिळणार, हवरा म्हातारा कुठला. आजीने मला सांगितले, याला शेतातलं काम झाल्यानंतर ज्या दिवशी उतारा ठेवण्याचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी या झोपडीत कोंडून ठेवत जा, म्हणजे तो बाहेर येणार नाही. त्याच्या अंगाचा, त्याच्या शरीराचा स्पर्श घरातल्या कोणत्याही व्यक्तीला होऊ देऊ नकोस. ज्या व्यक्तीला त्याचा स्पर्श होईल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी उतारा ठेवायला जावं लागेल. राशी म्हणाली, म्हणजे या दादूने तेथील उतारा खाल्लाय आणि त्याला तुम्ही या झोपडीमध्ये बंद केलं होतं आणि आज पत्रावळीमध्ये तुम्ही उतारा ठेवायला पुन्हा त्या झाडाखाली जाणार होता. परंतु मी त्या दादूच्या अंगाला स्पर्श केल्यामुळे तो उतारा आता मला ठेवायला जावं लागेल. राशीच्या संपूर्णतः सर्व गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणाली, मी जायला तयार आहे, परंतु मला एक सांगा, उद्या दिवशी पहाटे पुन्हा सोन्याची नाणी आणायला सुद्धा मीच जाणार?
या दादूचा काय बंदोबस्त करायचा आहे ते तुम्ही आजीला एकदा सविस्तर विचारा. मी फक्त एकदा त्या भयानक ठिकाणी जाऊन येते. परंतु पुढचा आठवडा येईपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करावा लागेल. राशीचं बोलणं ऐकल्यानंतर दिनू तिला लगेच हो म्हणाला. तो म्हणाला, आजचा उतारा ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा मला वाटतं हे संकट घरापर्यंत सुद्धा येऊ शकतो. तू जो समोर दादा आपल्या घराच्या दिशेने उतारा उतारा म्हणून ओरडत येताना पाहत आहेस ना, मला वाटतं की त्याच्या मागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. लवकरात लवकर तू त्या ठिकाणी जा आणि हा पत्रावळीतला उतारा ठेवून ये. मला खात्री आहे नक्कीच आपल्या पाठीमागचं संकट दूर होईल आणि पुन्हा एकदा सोन्याच्या मोहरा आपल्याला मिळतील. मी तुला आश्वासन नव्हे तर खात्री देतो की पुढच्या आठवड्यापासून तुला हा त्रास सहन करावा लागणार नाही. मी मनू आजीला या बाबतीतलं सगळं रहस्य विचारून घेणार म्हणजे घेणारच, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण इतके दिवस हा सर्व प्रश्न माझ्या भोवती होता, आता तो प्रश्न तुझ्या भोवती येऊन थांबत आहे. राशीने पत्रावळीमध्ये ठेवलेला तो उतारा घेतला आणि त्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी ती निघाली. त्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी चालत निघाली होती, परंतु तिच्या मागोमाग कुणीतरी चालत येत आहे असं तिला जाणवू लागलं. दूरवर चाललेली राशी तिच्या हातामधली ती पत्रावळ पाहून माधव मनोमन भयभीत झालेला होता. पुढे त्याला काय होईल कसलीच जाणीव नव्हती. राशी त्या भयानक असलेल्या झाडाच्या जवळ येऊन थांबली. पावसाची रिपरिप सुरू होती, विजांचा कडकडाट सुरू होता. डोक्यावरती टॉवेल पांघरून राशी त्या ठिकाणापर्यंत आलेली होती. उतार्याचे ताट तिने त्या झाडाच्या जवळ ठेवलं. ती शांततेमध्ये नमस्कार करून तिथेच उभी राहिली. त्यावेळेला तिला एका स्त्रीचं गाणं म्हणलेलं ऐकू येऊ लागलं. ती स्त्री आपल्या लहान बाळाला अंगाई गीत म्हणत आहे असं ते गाणं होतं. तिच्या आवाजामध्ये खूपच आर्तता होती. राशीच्या मागे कोणीतरी उभा आहे असं तिला जाणवू लागलं.